चाकू दाखवतो, चाकू दाखवतो. श्रेयस, याने आमचे दागिने चोरले. हे चोरी करायला आले होते म्हणे सर. दागिने चोरलेत? कुठे दागिने? बॅगेत आहे. दाखव, काय दाखव? मागो, चाकू चाकू खाली कर, चाकू खाली करा दी. मागे हो मागे. सांगते ना. वडी सर, वडी सर, किती लागलंय तुम्हाला? फार काही लागलेलं नाहीये स्वानंदी. वडी सर, खूप लागलंय. स्वानंदी गेले. ओके आहेस तू? हो, किती लागलंय तुम्हाला? मणी ओके आहेस? मी ठीक आहे, मी ठीक आहे, खरंच ठीक आहे. स्वानंदी शांत व्हा, मला काही झालेलं नाहीये. ओके, मी ठीक आहे. तुम्ही दागिने चेक करा पहिले. दागिने बघा, आहे ना सगळं व्यवस्थित? ओके, बर. आपण आतमध्ये जाऊयात का आता? हो चला. अरे तुम्ही पण गेला तरी चालेल. थँक्यू. काही प्रॉब्लेम नाहीये. सॉल्व्ह झालंय सगळं. तुम्ही एन्जॉय करा. ओके. श्रेयस, तुला लागलं तर नाही ना? नाही नाही नाही, मला सांग कसं काय झालंय? तुम्ही कशा आलात त्यांच्या बरोबर इथे? तुमचे दागिने, घड्याळ, अंगठ्या सगळं काढून द्या चला पटकन. ओके ओके, शांत हो आता. सगळं झालंय आता, काही प्रॉब्लेम नाहीये. हा, आता आपण आज जाऊया. तिकडे गेल्यावर तू रिलॅक्स होशील. चल. आज श्रेयसने स्वतःच्या जीवाचा विचार न करता मला वाचवलं खरं, पण त्याने मला नाही, आराध्याला वाचवलं. मी आराध्या नाही, तारा आहे हे त्याला आज सांगितलंच पाहिजे. आराध्या, काय झालं? काय झालं? श्रेयस, मी जरी तुझ्या बरोबर राहत असले तरी तुझा काहीतरी गैरसमज झालाय. मी आराध्या. ऐक 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 ऐक. हे बघ, आपण खूप गप्पा मारू, सगळं मनातलं एकमेकांशी बोलू, पण आपण आज जाऊन बोलूया. इथे कशाला बाहेर उभं राहायचं असं? हा, चल ऐक माझं, चल ये. नाही स्वानंदी, मला त्रास नाही होते, पण तुम्ही काहीतरी बोलणार होता. म्हणजे तुमचं बोलून झाल्यानंतर मलाही काहीतरी सांगायचं आहे तुम्हाला. स्वानंदी, आजचा हा प्रेमाचा दिवस वर्षातला सगळ्यात स्पेशल दिवस असतो आणि मला असं वाटतंय आपण तो मिस नको करायला. स्वानंदी, तुम्ही माझ्या आयुष्यात येण्याआधी माझ्या आयुष्याला काही दिशा नव्हती. अगदी भणंगासारखा दिशाहीन आयुष्य जगत होतो. पण तुम्ही माझ्या आयुष्यात आला आणि माझ्या आयुष्याला दिशा मिळाली. तुमच्यासोबत हे बाळ माझ्या आयुष्यात आलं, माझ्या आयुष्याला ध्येय मिळालं. स्वानंदी, तुम्ही माझ्या अशा पार्टनर आहात ना की तुमच्यासाठी मी काहीही करू शकतो, कसलीही अपेक्षा न ठेवता. तुम्ही माझ्या आयुष्यात आलं नसतं तर माझं आयुष्य कसं राहिलं असतं, कसं असतं ह्याची
कल्पनाच करू शकत नाही. मी डोळे बंद जरी केले ना तरी तुम्ही, मी आणि आपलं बाळ हेच डोळ्यासमोर येतं. आणि स्वानंदी, माझ्या या वाटण्याला, माझ्या या फिलिंग्सला जर जर मणी, काय तुम्ही अजून इथेच दोघं? हा, काय तुमचीच वाट बघत होतो. ओ ओ ओ ओ ओ आमचीच वाट बघत होतात का? बरं, सॉरी सॉरी मणी, माझं टायमिंग चुकलं ना. आपण आता असं करूया, आपण वेगवेगळ्या टेबल्सवर जाऊन बसूया आणि मनातलं सगळं बोलून टाकूया. हा, डन 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 डन. चला. माझा प्लॅन फ्लॉप झाला. आता काय करायचं? मूर्खेच का? शांत हो आणि अगो बोल. श्रावणी, पॅनिक होऊ नकोस. मला माहितीये तुझा प्लॅन सक्सेसफुल झाला नाहीये, त्यामुळे चिडचिड होते तुझी. आय नो. पण जरा शांत हो आणि मग विचार कर. आणि तुला खरं सांगू का, तुझ्या प्लॅन मध्ये काही दम नव्हता. होय, तुझा तो मुन्ना ना चुन्ना लावून गेलाय तुला. काय मुन्ना मुन्नी शोधून आणले होतेस. ऐक, माझा प्लॅन चांगला आहे. श्रावणी, ते चौघे जेलमध्ये जातील, पण ते माझ्या प्लॅनमुळे. ऐक माझं, माझ्यावर विश्वास ठेव. चल चल. संचिता, बघ, तुझ्या प्लॅनमध्ये ना खूप रिस्क आहे. जर पोलीस इथे आले ना तर आपल्याला पण पकडून घेऊन जातील. त्याआधी आपण निघूया प्लीज. चल 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 माझं. श्रावणी, श्रावणी, पोलीस, चल चल चल. आतमध्ये पार्टी सुरू आहे. एकही माणूस पळून जाता कामा नये. आपल्याला सगळ्यांना घेऊन पोलीस स्टेशनला जायचंय. चला. थांबा. या हॉलच्या बाहेर आमच्या परवानगीशिवाय कोणीही जाणार नाहीये. हवलदार, कवन करा. आधी तुम्ही सगळे पहिले पोलीस स्टेशनला यायचं. तिथे तुमची झडती होईल, चौकशी होईल आणि मग आम्ही ठरवू कोणाला सोडायचं आणि कोणाला नाही ते. मॅनेजर, व्हॉट इज दिस? काय आहे सगळं? आणि पोलीस का आले तिथे? तुमची नशा उतरवायला आलेत पोलीस. एक मिनिट, तुम्ही आमची पार्टी स्पॉइल करताय. तुमची अख्खी पिढी स्पॉइल होते इथे. त्याकडे लक्ष द्या आधी. आम्हाला आमचं काम करू देत. कसली पार्टी सुरू आहे इथे? अहो, पण प्रॉब्लेम काय आहे? आम्ही इथे आमचा व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करतोय आणि तुम्ही आम्हाला पकडून का घेऊन चाललेत? ए गप्पे, आता तुम्ही बऱ्या बोलाने येणार आहात की काठ्या मारत नेऊ पोलीस स्टेशनला? एक मिनिट, पण तुम्ही आम्हाला ताब्यात काय घेणार आहात? मी इथे माझ्या बायको सोबत आलोय. प्रत्येक जण जो तो ज्याच्या त्याच्या बायको सोबत आलाय, फॅमिली सोबत आलाय. एक्झॅक्टली. आम्ही काय चोर वाटतोय का तुम्हाला? हे बघा मिस्टर, आम्ही आमचं काम करतोय. कायद्यासमोर सगळे सारखेच आहेत आणि आम्ही वेडे नाही आहोत रेट टाकायला. आम्ही तुम्हाला आधी पोलीस स्टेशनला नेणार, तशी टीप आहे आमच्याकडे. आपण कसली टीप आणि टीप मिळाली म्हणून कुणालाही अटक करणार? हे बघा, कायदा आम्हालाही कळतो. कारण सांगा आम्हाला अटक करण्याचं. आणि वॉरंट आहे का तुमच्याकडे? वॉरंट आणि कारण सगळं पोलीस स्टेशनला दाखवणार. कॉन्स्टेबल लक्ष्मी, मागच्या बाजूला कोणी राहिला असेल तर त्यांना पकडून आणा. इथून निघूया. तुम्हाला सगळ्यांना पोलीस स्टेशनला यावं लागेल. तिथे तुमची झडती होईल, चौकशी होईल आणि मग आम्ही ठरवणार कोणाला सोडायचं आणि कोणाला नाही ते. चला, गाडीत घ्या यांना. एक मिनिट, तू स्वानंदी ना? कुमारी माता? हो. पोटात बाळ आहे तुझ्या,
आणि तुला हे व्हॅलेंटाईन वगैरे असली चैन करायची सुचते, कुमारी माता म्हणून सिंपती घ्यायची आणि रात्रीचे असले धंदे करायचे. मॅडम अहो तसं काहीच नाहीये. हे मिस्टर आहेत माझे. मी डिनरला आले होते यांच्यासोबत. तुमचा काहीतरी गैरसमज होत. ग बस, अक्कल शिकवू नकोस मला. हवालदार घेऊन चला सगळ्यांना. ए चला रे, चला चला चला. ओ हिरोईन, तुम्हाला काही वेगळं सांगायला लागतंय का? चला उभ्या राहा तिकडे. मॅडम प्रेग्नंट ही, तिला बसू द्याल का प्लीज? ए तू इकडे बसवा तिकडे. ए तू चल माझ्यासोबत. तुझी झडती घ्यायची आणि चौकशी करायची. चल, लक्ष ठेवा. मुलींनो, अगं आपण काही चोरी केलेली नाहीये किंवा काही चुकीचंही केलेलं नाहीये. तुम्ही नका टेन्शन घेऊ, काही होणार नाही. पोलीस फक्त आपली झडती घेतील, आपली चौकशी करतील आणि सोडतील आपल्याला. माझ्या दादाला कळलं ना की मी पोलीस स्टेशनमध्ये आहे तर तू जीवच घेईल माझा. आणि मी सांगितलं की अभ्यासासाठी मैत्रिणीच्या घरी जाते आणि आता त्यांना कळलं की बॉयफ्रेंड सोबत पार्टीला गेली आणि त्यात पोलिसांनी पकडलंय. मग माझी तर वाटच आहे. मग मी काय करू? अगं रडू नकोस, शांत हो. मी म्हणाले ना, आपण काही चुकीचं केलेलं नाहीये. त्यामुळे पोलीस आपल्याला काहीच करणार नाही. ते फक्त आपली चौकशी करतील, झडती घेतील आणि सोडतील आपल्याला. नका काळजी करू. हं? कांबळे, साहेबांना बोला लवकर. तुम्हाला बसायला सांगितलं ना, खाली बसा. काय जेवण? सर, या लोकांना पार्टीतून पकडून आणले. कांबळे, 2 चहा सांगा. हेत काय सगळे हिरो? ए कतरीना कैफ, आणि तू कौन गा? आलिया भट्ट? तोंड का लपवते? हम में तो सभी नंगे होते हैं. मग हा चिकना चेहरा कोणासाठी लपवताय? एवढी लाज वाटते तर असे धंदे कशाला करता? उघडा तो घुंगाट. काढताय घुंगाट की येऊ मी? नाजी हमार घर में तो घूंघट है पहाड़ी जवान छोरी. हमारी संस्कृति है जी. हम राजस्थानी छे. मॅडम, ए तू काय मला फालतू समजतेस काय? 4 पैसे देऊन तुला वाटतं मी तुला सोडणार? ए, घ्या हिला ताब्यात आणि चांगली झोपून काढा. सॉरी हमारे से गलती हो गई. प्लीज मुझे माफ कर दो प्लीज. फिर से ना हो पाएगी ये गलती. प्लीज प्लीज मैडम. ठीक आहे, चला उठा. हो साहेब, हे बघा, तुम्ही आम्हाला चौकशीसाठी बोलवलंय ना, मग आमची चौकशी करा आणि आम्हाला जाऊ द्या. एक्झॅक्टली. सर, आम्ही काय तुम्हाला क्रिमिनल्स वाटतोय का? हा, म्हणजे आम्हाला काय मर्डर करताना वगैरे पकडून आणलंय का तुम्ही? आम्ही साध्या व्हॅलेंटाईन्स डे पार्टीला गेलो होतो, ते सुद्धा आमच्या लिगली वेडेड वाईफ बरोबर. हा, आणि माझी बायको प्रेग्नंट आहे. तुम्ही कुठल्याही प्रेग्नंट महिलेला असं बळजबरी पोलीस स्टेशन मध्ये बसवून ठेवू शकत नाही. त्यांना जर काही त्रास झाला ना सर, तर ते बघा, तुम्हाला इथे आणल्यावर जो त्रास होतोय त्याबद्दल सॉरी. हो, पण आमची पण ड्युटी आहे ना, ती करायला नको का? अहो, कसली ड्युटी? व्हॅलेंटाईन्स डेचं सेलिब्रेशन होतं तिथे, आणि तिथून आम्हाला इथे चौकशीसाठी आणलंय ना तुम्ही. बरं, आम्ही तिथे आमच्या लग्नाच्या बायकोसोबत होतो, कुठलंही इलिगल काम करत नव्हतो. आणि कुठल्या सेक्शन अंडर तुम्ही आम्हाला अटक केली आहे? इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला जर वाटत असेल की आम्हाला कायदा कळत नाही,
तर तसं नाहीये. आम्हाला लवकर इकडनं सोडा, नाहीतर मला माझ्या लिगल टीमशी बोलावं लागेल. एक मिनिट. एकतर तुम्हाला व्हॅलेंटाईन डे निमित्त इथे आणलेलं नाहीये. महत्वाची टीप मिळाली होती. तुमच्या या पार्टीमध्ये ड्रग्सचं सेवन होतंय आणि त्यामुळे तुमच्या सगळ्यांची झडती झाल्यावरच तुम्हाला इथून सोडण्यात येईल. आणि हे बघा, तुम्हाला काय वकील वगैरे करायचा तो करा, नाही तो तुमचा अधिकार आहे. पण ही गोष्ट बाहेर गेली तर तुम्हाला किती महागात पडेल हे लक्षात ठेवा. चव्हाण, झडती घ्या सगळ्यांची आणि आधी या दोघांची घ्या. वॉलेट बघू. दोघांचे पण जॅकेट दाखवा. लक्ष्मी, या दोघींना झडतीला घेऊन जा. चला चला लवकर. अहो करा ना पटकन. शांत राहा. क्लीन आहे सर. क्लीन म्हणजे काय? क्लीनच होता मी. नाही तर काय, उगाच एवढा वेळ बसवून ठेवलाय आम्हाला, वेळ वाया घालवला आमचा. झालं समाधान? आता तुम्हाला सांगतो मी कोण आहे ते. माझं नाव श्रेयस सरनाईक, इंडस्ट्रियलिस्ट आहे मी. तुम्हाला काय वाटतं या फालतू ड्रग्सच्या केसमध्ये मी स्वतःला गुंतवून घेईन? अहो विचार करा जरा. हे बघा, तुम्ही आम्हाला कोऑपरेट करायला सांगितलं होतं, आम्ही केलं. आता तुम्ही आम्हाला कोऑपरेट करा आणि आम्हाला जाऊ द्या. एकतर या सगळ्यामध्ये माझ्या बायकोला किती त्रास झाला असेल याची कल्पनाही करवत नाही मला. एक्सक्यूज मी. सोड. इकडे रे. स्वानंदी, स्वानंदी, चला आपण निघतोय. चल. थांबा, त्यांची झडती व्हायची अजून, त्याशिवाय त्यांना इथून हालता येणार नाही. मग या झडती. तुम्हाला माहिती आहे यांच्याकडे काही सापडणार नाही, तरी सुद्धा तुम्हाला झडती घ्यायची आहे. मग घ्या आणि लवकर संपवा हा टॉर्चर. प्लीज लवकर. लक्ष्मी, चला तिकडे उभं राहा. क्लीन आहे मॅडम. यांना झडतीसाठी घेऊन जा. येस मॅडम. चला चला. क्लीन आहे मॅडम. आता यांना घेऊन जा. येस मॅडम. चला. पर्स इथेच आहे. अरे मग आता काय करणार? थांब 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 थांब, होईल काहीतरी. क्लीन आहे मॅडम. झालं सगळं मनासारखं झालं तुमच्या? येतो आम्ही आता. चल. स्वानंदी चल. थांबा. मॅडम, ह्यांची पर्स चेक करायची राहिली आहे. चेक करा. द्या. करा. मॅडम हे बघा. ओ आय सी. म्हणजे हा माल पकडला जाऊ नये म्हणून तुम्ही निघायची घाई करत होतात तर, आणि सभ्यतेची नाटकं करत होतात. बघितलं का नाव मोठं आणि लक्षण खोटं कसं असतं ते? हवालदार साहेबांना बोलून आणा पटकन. चला केबिन मध्ये चला. काहीतरी गैरसमज होतो मॅडम. चला म्हणते ना. अहो आपण बोलू का? अहो मॅडम ऐकून तर घ्या. चला. अहो तिने मॅडम. काही केलं नसणार मॅडम. गैरसमज होतोय.
अहो ऐका मॅडम, ऐकून तरी घ्या तुम्ही. उभी राहा इथे. आराध्या, आराध्या, अहो अहो आराध्या, सांगितलं ना एकदा, थांबा म्हटलं तर. आतमध्ये चौकशी चालू आहे. अहो का नाही जायचं, पण माझी बायको आहे ती. हे बघा, मी तुम्हाला सांगतोय, तिने काही केलेलं नाहीये. कुणीतरी तिला ट्रॅप करायचा प्रयत्न करतंय. हे प्लॅन्ड आहे, मुद्दामून करताय कोणीतरी. ऐका माझं. ए गपे. अहो 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 पण सभ्य घरच्या सभ्य मॅडम, इंडस्ट्रियलिस्टच्या पत्नी, ह्या पावडरचा तुम्ही धंदा करता की स्वतः सेवन करता? तुमचे मिस्टर तर मोठे तोरेच सांगत होते आम्ही सेलिब्रेशनसाठी इथे आलोय म्हणून. सेलिब्रेशनमध्ये ही पावडर काय करत होती? अहो तुमचा गैरसमज होतोय काहीतरी. मॅडम तुम्ही माझं एकदा ऐकून तरी घ्या. आराध्याचं करूच शकत नाही, मी सांगतोय ना तुम्हाला. काहीतरी गोंधळ झालेला आहे, कोणीतरी हे केलंय बोलतंय. एक मिनिट, साईडला वा. सर सर मी काय म्हणतोय, एकदा माझं ऐकून तरी घ्या. हे बघा, माझी बायको असं शांत करू- बसा, एक मिनिट, एकदम शांत. सर, या मुलीच्या पर्समध्ये हे पॅकेट सापडले. हा मॅडम, कसली पावडर आहे आणि तुमच्या पर्समध्ये कशी आली? बघा, आम्हाला बऱ्या बोलानं सांगा, नाही तर आम्हाला खाकीवरती दाखवूनही काढता येतं. सांगा पटकन, कसली पावडर आहे? हो मॅडम, हे बघा, आमचा वेळ फुकट घालवू नका.